नारी शक्ति के सम्मान में शिवसेना मैदान में। महिला विधेयकाला विरोध केल्यामुळे शिवसेना महिला आघाडीकडून काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध। महिला जिल्हा प्रमुख शीतलताई भांगे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा हिमायतनगरात जाहीर निषेध। हिमायतनगर महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले महिला आरक्षण विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 मंजूर झाले असतानाही त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एप्रिल 2026 मध्ये लोकसभेत मांडण्यात आलेल्या संविधान 131व्या दुरुस्ती विधेयक 2026 ला काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी विरोध दर्शविला आहे। या विरोधाच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर समोर दिनांक 18 एप्रिल रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली। नारी शक्ति के सम्मान में शिवसेना मैदान में, शिवसेना जिंदाबाद आणि काँग्रेस पक्षाचं करायचं काय अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शीतलताई भांगे पाटील यांच्या नेतृत्वात सर्व महिला पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी एकत्र येत काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध नोंदवला। इथे आपण पाहतो की महिलांचा सन्मान होणे 33% आरक्षण लोकसभेमध्ये आपल्याला नरेंद्रभाई मोदी यांनी विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता, पण कुपटी आणि म्हणजे कपटी आणि ज्यांची मानसिक वृत्ती ही नेहमीच खचलेली आहे आणि नेहमीच ही स्त्रीचा अपमान करणारी काँग्रेस तर यांनी आजही त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे आणि त्यांची जे नीच वृत्ती आहे या विधेयकाला नकार देऊन त्यांनी त्यांची वृत्ती स्पष्ट आणि क्लिअर देखील केलेली आहे। पण मी एवढंच सांगू इच्छिते की महिला कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाहीत। जर सरकारमध्ये जर त्या आल्या तर आपलं काहीच चालणार नाही आणि आपला सुपडा साफ होईल। यांना हे चित्र स्पष्ट दिसत आहे। जसं की आपण पाहिले आताच्याच निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये आपल्या लाडक्या बहिणीने बहुमतांनी सरकार आपलं आणलेलं आहे, महायुतीचं सरकार, आणि महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महिलांचा, हा नारी शक्तींचा होता। तर काँग्रेसला ही भीती पडलेली आहे की कदाचित अजून जर महिला सरकारमध्ये आल्या आणि 33% आरक्षण जर त्यांना प्राप्त झालं तर महिला कुठेच मागे राहत नाही आणि त्यांचं जे काही थोडं जरी 1-2-5% समजा वर्चस्व आहे ते सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि ते सुद्धा धुळीस मिटेल ते त्यांना क्लिअर दिसून आलेलं आहे। म्हणून त्यांनी या विधेयकाला पाठिंबा न देता स्पष्टपणे त्याचा विरोध केलेला आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आजचं आंदोलन आम्ही हे यशस्वीरित्या पार पडलं। तर आम्ही काँग्रेसच्या पूर्णच लोकांना सांगू इच्छितो की हे विधेयक जे आहे आज जरी नामंजूर झाला असेल तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हे नक्कीच मंजूर होईल। आपण पाहिले राम मंदिराला सुद्धा काँग्रेसचा नकार होता आणि तरी सुद्धा राम मंदिर झालेलं आहे। म्हणजे यापेक्षा विजय अजून कोणता मोठा असू शकतो आणि आम्हा पूर्ण महिलांना हा विश्वास आहे की हे विधेयक सुद्धा आज ना उद्या नक्कीच मंजूर होईल आणि आम्ही सर्वच महिला या मोदी साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुमित्राताई यांच्या सोबत आहोत आणि हे विधेयकाला आमचा पूर्णपणे महाराष्ट्रातून महिलांचा पाठिंबा राहील आणि शिंदे साहेबांचाही पाठिंबा आहे।